नमस्कार मित्रांनो, आज आपण सीईसी आयडी काढण्याबद्दलच्या माहिती आज आपण घेणार आहोत. तर सीईसी आयडी काढण्याची प्रक्रिया आपल्याला भरपूर किचकट वाटत असेल. सीईसी आयडी काढून आपण गावामध्ये एक चांगली सेवा लोकांना देऊ शकतोय. केंद्र शासनाची योजना तसेच महाराष्ट्र शासनाची योजना आपण लोकांच्यापर्यंत पोहोचवायची असेल, एक समाजसेवा करण्याची संधी तुम्हाला हवी असेल तर सीईसीच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्यापर्यंत एक चांगली संधी आणि चांगली सेवा देऊ शकताय, ज्याच्यातून तुमचंही स्वतःचं उत्पन्नाचा सोर्स निर्माण होऊ शकतो. अशी जर सीईसी आयडी आपल्याला काढायची सीईसी आयडी तर ती सीईसी आयडी जर आपल्याला काढायचं असेल तर एक साधी सोपी प्रोसेस आहे. त्याच्यासाठी आपल्याला फक्त आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मतदान ओळखपत्र आणि 10वीचं किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट या आणि एवढंच जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपण सीईसी आयडी सहजपणे काढू शकतोय. सीईसी आयडी काढण्यासाठी आपल्याला फक्त एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो, जे साधी सिंपल प्रोसेस आहे. जी आपण गुगल क्रोमवरती गेलं आणि किंवा गुगलवरती जाऊन साधं सर्च केलं की सीईसी रजिस्ट्रेशन ही जर आपण टाकलं तरी आपल्याला सीईसी रजिस्ट्रेशनची लिंक येते. 2 नंबरच्या लिंकला क्लिक करून सीईसी रजिस्ट्रेशनचा फॉर्म आपण ओपन करायचा आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा टीईसीचं सर्टिफिकेट मागितलं जाईल. टीईसी रजिस्ट्रेशन एक साधी प्रोसेस आहे जी टीईसीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता, ज्याच्यातून आपण टेली एंटरप्रेन्योर कोर्स आहे तो आपण पूर्ण केल्यानंतर टीईसीचं सर्टिफिकेट मिळते. जी सीईसीची प्रोसेस तुम्ही यूट्यूबवर बघू शकताय किंवा आणि कोणत्याही माध्यमातून तुम्ही टीईसीची माहिती घेऊ शकताय. जर तुम्हाला अधिक माहिती असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय. आणि टीईसी सर्टिफिकेट झाल्यानंतर तुम्ही सीईसीच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन टीईसीचा रजिस्ट्रेशनचा नंबर आणि तुमचे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला सीईसीच्या रजिस्ट्रेशनची एक लिंक तुमच्या मेलवरती येते. त्या लिंकमध्ये आपला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर आणि सिक्युअर कोड हे 2 गोष्टी आपल्याला त्या मेलमध्ये येतात. सिक्युअर कोड आणि ॲप्लिकेशनचा रेफरन्स नंबर हे जर आपण घेतलं आणि ते सीईसीचं ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि जो आपल्याला ॲप्लिकेशनचा रेफरन्स नंबर दिला आहे तो एका साध्या A4 साईजच्या पेपरवरती स्केच पेनने किंवा मार्करनं आपण आपलं पॅनचा नंबर आणि रेफरन्स नंबर लिहून हा आपला नाव आणि आपली जन्मतारीख सांगायची आहे, जो त्या ॲप्लिकेशनमध्ये त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे. आणि व्हिडिओ बनवल्यानंतर 10 सेकंदानंतर आपण तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे. एवढीच प्रोसेस केल्यानंतर आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आपला सीईसी आयडी आपल्या मेलवरती येतोय. ती सीईसी आयडी घेऊन आपण तिथून पुढं सीईसीमध्ये काम करू शकतोय. अजून याची पुढची प्रोसेस किंवा तुम्हाला कोणती जरी अवघड किंवा किचकट प्रोसेस वाटत असेल तर तुम्ही बिनधास्त आम्हाला सांगू शकता. आम्ही मदतीसाठी तयार राहू आणि सीईसी काढून तुम्ही तुमच्या गावातील लोकांना शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या योजना तुम्ही तुमच्या गावातील लोकांपर्यंत पोहोचवावी ही आमची आशा आहे. धन्यवाद. नमस्कार.